ऑन ड्युटी पोलीस आहे, याच्यावरती हात उचललाय. काय नाव मित्र तुझं? निखिल मोहिते. ऑन ड्युटी पोलीस आहे, याच्यावरती हात उचललाय. पोलिसांवरती हात उचललाय, पोलिसांवरती. ऑन ड्युटी पोलीस वरती. दिनांक 11 मे रोजी रात्री कर्जत तालुक्यातील दामत गावात गोवंशाची सुटका करण्यासाठी गेलेल्या गोरक्षकांवर पोलिसांसमोरच हल्ला करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमध्ये गोरक्षकांसह पोलिसांवरही हल्ला करण्यात आल्यानं यात काही जण जखमी झाल्याचं वृत्त मिळतंय. या प्रकरणी पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नसल्यानं आश्चर्य व्यक्त होतोय. या घटनेचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. घटनेच्या वेळी उपस्थित असलेल्या गोरक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार दामत गावच्या हद्दीमध्ये गोवंश जनावरांची कत्तल करून मांस विक्री करत असल्याची खात्रीशीर माहिती गोरक्षकांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांना माहिती देऊन पोलिसांच्या सहाय्याने या गावात गोरक्षकांनी छापा टाकण्याचा प्रयत्न केला. मध्यरात्री गोरक्षक गावात पोलिसांसह शिरले, मात्र रात्रीच्या अंधारात 4 वाजता अचानक मोठा जमाव जमा झाला. यात महिलांचा देखील समावेश होता. या जमावानं पोलिसांसह गोरक्षकांना गावाच्या वेशीवरच रोखून धरलं. गोरक्षकांनी गावात झडती घेण्याची विनंती केल्यानंतर मात्र या मोठ्या जमावानं महिलांसह त्यांच्यावर आक्रमण केलं आणि पोलिसांसमोरच गोरक्षकांना मारहाण केली. यावेळी काही साध्या वेशात पोलीस उपस्थित होते, त्यांना देखील जमावानं मारहाण केल्याचं गोरक्षकांनी सांगितलं. त्यामुळे परिसरात काही काळ तणावाचं वातावरण होतं. परिस्थिती चिघळू लागल्यानं आणि अपुरा फौजफाटा असल्यानं पोलिसांनी नरमाईची भूमिका घेत दामत गावातून काढता पाय घेतला. यावर पोलिसांनी कोणतीही कारवाई न करता गोरक्षकांनाही माघारी पाठवल्यानं गोरक्षकांचा हिरमोड झाला. पुरेसा फौजफाटा घेऊन संपूर्ण तयारीनिशी पोलिसांनी जर हा छापा टाकला असता तर नक्कीच मोठ्या प्रमाणात मुद्देमाल हाती लागला असता, असं गोरक्षकांमार्फत सांगण्यात आलंय. राज्यमाता घोषित केलेल्या गोमातेला वाचवायला गेलेल्या गोरक्षकांवर आणखी किती वेळा असे हल्ले होत राहणार? सतत घडणाऱ्या गोवंश मांस विक्री आणि तस्करीला आळा केव्हा बसणार, असे अनेक प्रश्न आता समाजातून उपस्थित होत आहेत. आता यावर पोलीस नक्की काय भूमिका घेणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. हो साहेब, हे बघा काय करतात. आवाज नाही पाहिजे, नीट बोला आमच्याशी. नीट बोलायचं, नीट बोलायचं, समजलं का? टिकरी आम्ही बघू काय हो साहेब, याला नीट सांगा का? आता बघतो तुझ्या वादळवारा लाईव्ह साठी न्यूज ब्युरो, कर्जत. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन.